ऑल. तुम्हाला फोटो वाढवायचा, थोडासा फोटो वाढवा, क्रॉपमध्ये जाऊन वाढवा, काय प्रॉब्लेम नाही. म्हणलं ऑल तर आता क्रिएट image of like sits on dust stairs background is foggy, dark, lush with green, रिअलिस्टिक हा एक शब्द वापरा. ते छान असे इथं आपण हे चेंज करू शकतो. हां, आता इथं अजून एक गोष्ट सांगतो. इथं समजा तुमचा ज्ञानोबाला समजा ती इमेज जनरेट नाही करू शकत, टेन्शन नका घेऊ. तुम्हाला आता मी ह्याने पण सांगतो, जनरेटिव्ह फील्डनी जे आपले FI मॉडेल आहे ना, त्यांनी पण कसं चेंज करायचं ते पण सांगतो गोष्टी. समजा येत आता हे तर परफेक्ट भेटले आपल्याला, इथं आपल्याला टेस्ट पाहिजे त्या पद्धतीने भेटले की आपल्याला समजा आता ही इमेज आहे, कंट्रोल शिफ्ट अल्टर की करायचं, मर्ज केली इमेज म्हणजे आता एक झालं. आता आपल्याला काय करायचं, आपल्याकडे ओरिजिनल फुटेज आहे त्याच्याऐवजी फक्त आता ही लास्ट उठून घ्यायचं, इथं एवढं एरिया असं सिलेक्ट केला, बरोबर काय म्हणतो बघा बारकेला. हां, इथं एवढं एरिया टाका, इथं टाका ओल्ड क्लासिक इंडियन टेम्पल with blur and some lush on it. आता हे शार्प आले ना, तर शार्प बॅकग्राऊंडला पण तुम्ही हे करू शकता. आणि अजून मी तुम्हाला तर हे पण आता शिकवतो की फिल्टरमध्ये जाऊन एकदम रिअल जे शार्प आहे बॅकग्राऊंड त्याला अजून ब्लॅक बॅकग्राऊंड हे कसं करायचं सांगायला लागेल. समजा AI ने नाही दिलं तुम्हाला म्हणून, हा तुमचा ओरिजिनल फोटो अल्ट बटन दाबून सगळ्यात वर घ्या, ऑन ऑफ करा. आता काय झालं, थोडंसं वर खाली आहे है ना, ओपॅसिटी कमी करा. हे तुम्हाला मॅच करता आलं पाहिजे, हे मॅच करता आलं पाहिजे लक्षात ठेवा. तर मॅच केलं किंवा या 2 लेअरला सिलेक्ट करा, काय म्हणायचं ऑटो अलाइन है ना, तर ऑटोवर सिलेक्ट पाहिजे, बाकी सगळं ऑफ पाहिजे, ओके बटन लावायचं झालं. आता ऑन ऑफ केलं. आता याची ओपॅसिटी फुल करणार, ब्लॅक मास्क घेणार, घेतला ब्रश घेणार, आता तुम्ही मला सर चेहरा येलो ते आपण सगळं कॅमेरामध्ये करायचं लक्षात ठेवा. चेहरा वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या व्ह्यूज आलेत ना, त्या सगळ्या गोष्टी ही स्किल आहे लक्षात ठेवा. हे तुम्हाला जमलं पाहिजे की ओरिजिनल आपला चेहरा कसा काढायचा, ओरिजिनल गोष्टी कशा
क्लायंट सॅटिस्फॅक्शन इथं होणार आहे. क्लायंटला AI शी काही घेणं देणं नाही, क्लायंटला तो फीलच येणार नाही AI सोबत. आता आपला ओरिजिनल फोटो कसा होता, वाम होता ना, आणि आता हे कसं वाटायला लागलंय, फुल वाटतोय ना जरा, है ना. ओके, आता ह्या फोटोला कंट्रोल B बटन दाबायचं, थोडंसं वामकडे नाही आला. कलर बॅलेन्स, कंट्रोल B ला आपण कलर बॅलेन्स करतो. आता कंट्रोल शिफ्ट अल्टर की, आता इथं लक्ष दे जरा काय करतोय. फिल्टर, कॅमेरा फिल्टर, मास्क मध्ये जाणार, बॅकग्राऊंड सिलेक्ट करतोय. कॅलिब्रेशन मध्ये मला सब्जेक्टचं मला काय टेन्शन नाही, कसं किती पण रेड होते मला, फक्त आता मला डार्क मोडी ग्रीन काढायचं आहे बॅकग्राऊंडला कलर, बस मी त्याच्यावर फक्त आता लक्ष केंद्रित करणार. ओके झाला. परत ल्युमिनसमध्ये येणार, ग्रीन फक्त डाऊन करणार, दिसतंय. इव्हन मी मास्किंगमध्ये जाऊन फक्त बॅकग्राऊंड सिलेक्ट करणार, तुम्ही मला सब्जेक्ट वेगळा दिसायला लागला आहे बरोबर, आणि बॅकग्राऊंड टेन्शन नका घेऊ. इथं तुमच्याकडे बघा बॅक साईडला कॉपी आहे ओरिजिनलची आहे. आपल्याला फक्त बॅकग्राऊंड, फक्त हे जे जास्त ग्रेनिश वगैरे होतं ना ते फक्त काढायचं होतं. त्याला सिम्पल मास्क द्या, दिला. ब्रश आहे तुमच्याकडं, ऑब्वियसली थोडीशी डाऊन ठेवायची, फक्त इथून इथून असं दिसते का, फक्त एकदम नका हे करून सॉफ्ट ठेवायचं, इथून आणायचं. असं दिसते मला जास्त येलो वाटतं की तुम्हाला.